Hello student, welcome in beginner coaching classes. In this video, we discuss about the very simple point, base and height of the triangle. तर पहा, आपल्याला माहिती आहे ट्रायंगलचे टोटल 3 टाइप आहे, on the basis on the angle, acute angle triangle, right angle triangle and obtuse angle triangle. And on the basis on the side, again 3 types, equilateral triangle, isosceles triangle and scalene triangle. तर आपल्याला पाहिजे on the basis on the angle, acute angle, right angle and obtuse angle ह्या 3 ट्रायंगल मध्ये आपल्याला बेस आणि हाईट आयडेंटिफाय करायची. तर बेस आणि हाईट आयडेंटिफाय करण्याच्या आधी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायच्या. तर पहा, इथे घेतलं मी पहिला टाइप acute angle triangle. तर ट्रायंगलला 3 व्हर्टेक्स असतात, व्हर्टेक्स ए, व्हर्टेक्स बी अँड व्हर्टेक्स सी. ओके, तर ह्या व्हर्टेक्सची अपोजिट साइड ही एक आपल्याला आयडेंटिफाय करायची. तर पहा, ए ची अपोजिट साइड असते बीसी, त्याच्या समोरची साइड. ए च्या समोर कोण आहे? बीसी. तर ए ची अपोजिट साइड कोणती होईल? बीसी. सेम बी ची अपोजिट साइड होईल एसी आणि सी ची अपोजिट साइड होईल एबी. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचंय? हाईट आयडेंटिफाय करायची. पहिले आपण फाइंड करूया हाईट. ठीक आहे, तर हाईट म्हणजे काय? हाईट म्हणजे काय? तो व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइड वरती जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, त्या परपेंडिक्युलर बोलायचं हाईट. म्हणजे पहा, ए व्हर्टेक्स आहे, ए व्हर्टेक्सची अपोजिट साइड आहे बीसी. ह्या बीसी वरती मी ए व्हर्टेक्स मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, त्याला नाव देतो मी एडी. तर याला काय बोलायचं? त्या ट्रायंगलची हाईट. ओके, आणि ज्या साइड वरती आपण परपेंडिक्युलर काढलाय, म्हणजे बीसी वरती आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय, ए मधून मी बीसी वरती परपेंडिक्युलर केलाय, तर त्या बीसीला बोलायचंय बेस. म्हणजे पहा, ह्या पॉइंट मध्ये, ह्या टाइप मध्ये जर तुम्ही बेस घेतला बीसी, तर हाईट कोणती असेल इथे? एडी. ओके, पहा, ए व्हर्टेक्स मधून एडी असणार हाईट, बीसी असणार बेस. ओके, आता बी व्हर्टेक्स घेऊया आपण. तर बी ची अपोजिट साइड कोणती असेल? एसी. ठीक आहे, तर बी व्हर्टेक्स मधून मी ह्या एसी वरती अजून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, त्याला नाव देतो मी ए. ठीक आहे, मग अशा वेळेस हाईट कोणती असेल इथे? बीई. आणि कोणत्या साइड वरती आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय? तर एसी. एसी काय असेल इथे? बेस. म्हणजे पहा, इथे हाईट कोणती असणार आहे? हाईट असेल बीई. त्यावेळेस त्याचा करस्पॉन्डिंग बेस कोणता असेल बाळांनो? एसी. ओके, आता सेम ए व्हर्टेक्स झाला, बी व्हर्टेक्स झाला. आता घेऊया आपण सी व्हर्टेक्स कडे. तर पहा, सी ची अपोजिट साइड कोणती आहे? एबी. ओके, तर ह्या सी मधून मी त्याच्या अपोजिट साइड एबी वरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, त्याला नाव देतो मी सीएफ. ओके, तर ह्या टाइपमध्ये हाईट कोणती असेल? सीएफ आणि बेस कोणता असेल? एबी. पहा, हाईट कोणती असेल इथे? सीएफ आणि बेस कोणता असेल? एबी. तर हे आहे अॅक्यूट अँगल ट्रायंगल मधला बेस आणि हाईट. इझी. नेक्स्ट पॉइंट घेऊया आपण. नेक्स्ट टाइप घेऊया राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, तर आता पहा, इथे राईट अँगल ट्रायंगल मध्ये जसं आपण अॅक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये ए व्हर्टेक्स, बी व्हर्टेक्स आणि सी व्हर्टेक्स मधून हाईट ड्रॉ केली, सेम आपण इथं राईट अँगल ट्रायंगल मध्ये पाहूया. तर पहा, पहिला व्हर्टेक्स घेऊया आपण इथे ए. ठीक आहे, तर हाईट म्हणजे काय सांगितलं तुम्ही? व्हर्टेक्स मधून अपोजिट साइड वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करणे, म्हणजे त्याला काय बोलतो आपण? हाईट बोलतो. आता इथे एक पॉइंट राहिला. सपोज मी एक सेगमेंट घेतला इथे ए बी आणि एक व्हर्टेक्स घेतला इथे सी. तर पहा, एका व्हर्टेक्स मधून एका साइड वरती एकच परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करू शकतो. परपेंडिक्युलर म्हणजे काय? समजा ह्या सी पॉइंट मधनं मला एबी वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे, तर हा परपेंडिक्युलर मी किती काढू शकतो? एकच काढू शकतो. हे 2-3 परपेंडिक्युलर काढता येत नाही. म्हणजेच काय? एका व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइड वरती एकच परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करू शकतो. परपेंडिक्युलर म्हणजेच काय? इथे 90 डिग्रीचा अँगल आपल्याला ड्रॉ करायचा. ठीक आहे, मग आता पहा, ह्या पॉइंट मध्ये पहा, ए व्हर्टेक्स मधून आपल्याला त्याच्या अपोजिट साइड म्हणजे ए ची अपोजिट साइड कोणती? बीसी. इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. ए मधून बीसी वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. पण राईट अँगल ट्रायंगल मध्ये व्यवस्थित पहा, ए व्हर्टेक्स मधून ह्या बीसी वरती ऑलरेडी एक परपेंडिक्युलर आहे. हो की नाही? ऑलरेडी काय? एक परपेंडिक्युलर आहे. तर अशा वेळेस काय आलं? इथे हाईट कोणती असेल तुमची? एबी. आणि ज्या साइड वरती आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तो असतो बेस. मग इथे कोणत्या साइड वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे? बीसी वरती. म्हणजे बीसी काय असेल इथे? बेस. पहा, इथे ए व्हर्टेक्स मधून बीसी वरती ऑलरेडी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, म्हणून इथे ही असेल हाईट आणि हा असेल बेस. सेम पाहूया आपण पॉइंट सी मधून घेऊया. इथे पहा, सी मध्ये पण चेक करा. सी ची अपोजिट साइड कोणती आहे? एबी. तर ह्या सी मधून ह्या एबी वरती ऑलरेडी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. बघा इथे 90 डिग्रीचा अँगल दिसतो पहा, तो ऑलरेडी काय इथे परपेंडिक्युलर आहे. मग अशा वेळेस हा बेस बीसी काय असेल?
हाईट, इथे बीसी काय असेल आता हाईट, आणि बेस कोणता असेल अशा वेळेस एबी. पहा जर इथे तुम्ही बीसी हाईट कन्सिडर केली तर बेस कोणता असेल एबी. बीसी हाईट कधी सी व्हर्टेक्स मधून ड्रॉ केली तर, आणि इथे एबी हाईट कधी ए व्हर्टेक्स मधून ड्रॉ केली तर. मग ए व्हर्टेक्सचा विचार केला तर एबी हाईट आणि बेस असेल बीसी, आणि इथं अपोजिट होणार आहे सी व्हर्टेक्सचा विचार केला तर बीसी हाईट, त्यावेळेस बेस कोणता असेल एबी. आता राहिला आपला पॉइंट बी. तर पहा बी व्हर्टेक्सची अपोजिट साइड, बी व्हर्टेक्सची अपोजिट साइड कोणती आहे एसी. तर ह्या बी मधून मी एसी वरती ह्या पद्धतीने एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, त्याला नाव देतो मी बीडी. ओके, मग अशा वेळेस इथे हाईट कोणती असेल बीडी. पहा हाईट कोणती असेल इथे बीडी, आणि बेस कोणता असेल इथे एसी. बेस कोणता असेल एसी. ओके, म्हणजे आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल मध्ये ऑलरेडी 2 बेस आणि 2 हाईट हे दिलेले आहेत. म्हणजे पहा ए व्हर्टेक्स मध्ये आणि सी व्हर्टेक्स मधून हाईट ही ऑलरेडी दिलेली आहे. फक्त जो मिडलचा व्हर्टेक्स आहे 90 डिग्रीचा व्हर्टेक्स किंवा 90 डिग्रीचा अँगल, त्यामधून त्याच्या अपोजिट साइड म्हणजेच याला ज्याला आपण हायपोटेन्यूज बोलतो त्याच्यावरती आपण इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो, आणि याला आपण हाईट बोलू शकतो. बीडी इज द हाईट अँड एसी इज द बेस. हे बी मधून आणि ए आणि सी मधून ऑलरेडी दिलेले आहे. एबी हाईट कन्सिडर केलं तर बेस येतो बीसी, आणि बीसी हाईट कन्सिडर केलं तर बेस येतो एबी. ओके, नेक्स्ट पॉईंट घेऊया आपण, नेक्स्ट टाइप घेऊया आपण ऑब्टूस अँगल ट्रायंगल. आता पहा परत घेतलं मी इथे ऑब्टूस अँगल ट्रायंगल, परत मी ए बी सी हेच नाव घेतलेले. तर आपल्याला काय करायचं ए व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइड वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे, इथे बी व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइड वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे, आणि इथे सी व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइड वरती आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. मग चला पहिला घेऊ आपण ए व्हर्टेक्स. ए व्हर्टेक्सची अपोजिट साइड कोणती आहे बीसी. तर मला ए व्हर्टेक्स मधून त्याची अपोजिट साइड बीसी याच्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉ करताना, तर पहा मी तर असा करू शकत नाही ह्या टाइप ह्या पद्धतीने. इथे जर आपण ड्रॉ केलं तर इथे अँगल ॲक्युटेन किंवा ऑब्टुसिन. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय राईट अँगल ड्रॉ करायचंय. आपल्याला ए व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइड वरती राईट अँगल ड्रॉ करायचा आहे. मग आता पहा ए व्हर्टेक्सची अपोजिट साइड आहे बीसी, मग राईट अँगल ड्रॉ करताना कसा येणार तो ह्या पद्धतीने खाली येईल. 90 डिग्रीचा अँगल नेहमी सरळच खाली येणार आहे. ओके नाही, आता हा खाली येताना त्याची अपोजिट साइड बीसी मी इथे इन्क्रीज करतो अप टू द पॉइंट डी. ओके, इथे घेतला 90 डिग्रीचा अँगल. तर आता पहा ए व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइड बीसी इथे परपेंडिक्युलर ड्रॉ करताना तो परपेंडिक्युलर जातोय ट्रायंगलच्या बाहेर. मग अशा वेळेस हाईट कोणती इथे एडी. एडी काय असेल इथे हाईट, आणि बेस घ्यायचा आहे आपण बीसी, जी ओरिजिनल ट्रायंगलची साइड आहे तीच. बरेच जण म्हणतील की इथे डीसी बेस होईल. नो, बेस कोणता असेल इथे बीसी, ओरिजिनल ट्रायंगलची जी साइड आहे तीच घ्यायची. बीसी हा काय असेल बेस, आणि एडी ही काय असेल हाईट. ठीक आहे, सेम घेऊया आपण व्हर्टेक्स सी मधून. पहा व्हर्टेक्स सी मधून सी व्हर्टेक्सची अपोजिट साइड कोणती आहे एबी. सी व्हर्टेक्सची अपोजिट साइड कोणती आहे एबी. आता एबी सी मधून जर मी एबी वरती असा आतमध्ये परपेंडिक्युलर ड्रॉ करायला गेलो तर तो परपेंडिक्युलर होणार नाही, किंवा इथे पहा ॲक्यूट अँगल किंवा ऑब्टूस अँगल तयार होऊ शकतो. आपला परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. तर सी व्हर्टेक्स मधून त्याच्या अपोजिट साइड एबी वरती परपेंडिक्युलर कसं जाईल ह्या पद्धतीने ट्रायंगलच्या बाहेरून जाईल. पहा अशा वेळेस सी ची अपोजिट साइड जी एबी त्याला इन्क्रीज करा, याला नाव देतो मी ई. ओके, तर अशा वेळेस इथं हाईट कोणती असेल सीई, आणि बेस कोणता असेल एबी नॉट एई. तर पहा हाईट कोणती असेल इथे सीई, आणि बेस कोणता असेल इथे एबी. पहा ए व्हर्टेक्स मधून आणि सी व्हर्टेक्स मधून ट्रायंगलला ऑब्टूस अँगल ट्रायंगल मध्ये ट्रायंगलची जी आहे ती ट्रायंगलच्या बाहेरून जाते. पहा इथे ट्रायंगलच्या बाहेरून गेली, इथे सुद्धा सी मधून ड्रॉ केली तर ट्रायंगलच्या बाहेरून ह्या पद्धतीने जाणार. आता राहिला पॉइंट इथे बी. तर बी ची अपोजिट साइड कोणती एसी. सिंपली ह्या पद्धतीने आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो, याला नाव देतो मी एफ. तर पहा बीएफ. बीएफ काय असेल इथे ट्रायंगलची हाईट असेल, आणि एसी काय असेल बेस असेल. हे इझी. बीएफ काय असेल इथे ट्रायंगलची हाईट, आणि एसी काय असेल इथे बेस. ठीक आहे, तर पहा ऑब्टूस अँगल ट्रायंगल मध्ये 2 व्हर्टेक्स मधून ट्रायंगलच्या बाहेरून हाईट जाते, आणि जो मधला व्हर्टेक्स आहे जिथं परफेक्टली ऑब्टूस अँगल तयार झालाय तो या पद्धतीने ट्रायंगलच्या आतमधून जातो. ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगल मध्ये ऑलरेडी ही हाईट कन्सिडर केली तर हा बेस येतो, किंवा इथे
याला हाईट कन्सिडर केली तर हा बेस येतो आणि मध्ये ह्या पद्धतीने जातो. तर अॅक्युट अँगल ट्रायंगल मध्ये तर इझी आहे, सगळ्या ज्या हाईट आहेत ह्या कशा असतात ट्रायंगलच्या आतमधून जातात. ठीक आहे, आता हा जो पॉइंट आहे हा आपल्याला 10वीचा जो फर्स्ट चॅप्टर जॉमेट्री मधला सिमिलरिटी त्यातल्या पहिल्या 2 एक्सरसाइज साठी हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये 10वीचा जॉमेट्रीचा जो पहिला चॅप्टर सिमिलरिटी त्यामधली पहिली एक्सरसाइज आपण चालू करूया. थँक्यू.